श्रीकांत शिंदेंनी शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांसाठी त्यांच्याकडे चालत आलेलं मंत्रिपद नाकारलंय। मंत्रिपदासाठी सत्तेसाठी काही पण करण्याची वृत्ती वाढत असताना श्रीकांत शिंदेंनी केंद्रीय मंत्रिपद नाकारून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। बघूया। मला पक्षाचं काम, संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे। मंत्रिपदासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांच्या गर्दीत श्रीकांत शिंदेंनी स्वतःचं वेगळेपण दाखवून दिलंय। 3 वेळा सलग खासदार म्हणून निवडून आलेल्या श्रीकांत शिंदेंनी त्यांच्याकडे चालत आलेलं मंत्रिपद नाकारलंय। चंद्राबाबू नायडूंचा नातेवाईक राममोहन नायडूंना केंद्रीय मंत्रिपदाचा मोह आवरता आला नाही। अशात श्रीकांत शिंदेंनी स्वतःकडे चालत आलेलं मंत्रिपद सहकाऱ्यांना देऊ केलंय। स्वतः प्रतापराव जाधवांनी याबाबत माहिती दिली। श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून त्यांना लक्षात दिलं संघटना कुठली काम करणार म्हणून, आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की ते जबाबदारी श्रीकांत शिंदे हे सुद्धा सिनियर खासदार आहेत, 3री टर्म त्यांची आहे, पण निश्चित एका शिवसैनिकाला न्याय माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी रिपोर्ट दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। श्रीकांत शिंदे हे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत। 15 वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव श्रीकांत शिंदेंच्या पाठीशी आहे। मंत्रिपद पदरात पाडून स्वतःचा प्रोफाईल वाढवण्यापेक्षा त्यांनी पक्षातील ज्येष्ठ सहकार्याला मंत्रिपद देऊ केलंय। मंत्रिपदाची कोणतीही लालसा नसल्याचं श्रीकांत शिंदेंनी सांगून मनाचा मोठेपणा दाखवून दिलाय। शिंदे साहेब मंत्री करतील, आदेश देतील तो मंत्री होईल। मला पक्षाचं काम, संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे। पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे। मी खूप समाधानी आहे की 3ऱ्यांदा खासदार ज्या लोकांनी मला जबाबदारी दिली, तिसऱ्यांदा मी खासदार झालोय। आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा आमदार झाल्या कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं होतं। आमदारकीसाठी 2 जणांना विधान परिषदेवर पाठवलं। आदित्य ठाकरेंना मंत्रिपदाची झालेली घाई महाराष्ट्रानं पाहिली होती। आदित्य ठाकरेंच्या तुलनेत संसदीय राजकारणाचा मोठा अनुभव असतानाही पक्ष महत्त्वाचा मानून श्रीकांत शिंदेंनी केलेला हा त्याग कौतुकास्पद म्हणावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।